गंगापूर रोड आनंदवली या ग्रामीण भागाचा महापालिकेत समावेश झाला। शहरी वस्तीत मोडूनही या परिसराचा ग्रामीण बाज मात्र अद्यापही कायम आहे। परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये शहरीकरणात या परिसराची लोकवस्ती झपाट्याने वाढू लागली। शेतमळे लयास जाऊन इथं काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या। मात्र इंच जागेसाठी बिल्डरांनी इमारती बांधताना नैसर्गिक नाले बुजवण्यावर भर दिला। भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी विचारात न घेतल्यानं ही समस्या उग्र रूप धारण करू पाहते। नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह नगरसेवकांकडून बिल्डर लॉबी टीकेचे धनी होत आहेत। पाण्याचं कॉर्पोरेशन होत नाहीये आणि ज्यामुळे तिथे पावसाळी गटार योजना होती, पावसाळी जी योजना होती ती पावसाळी योजना खूप कमी ठरलेली आहे। आणि आपण बघितलं असेल या शहराला जी काही ओळख होती, जे काही नाले होते, जे प्रमुख जे नैसर्गिक नाले होते ते बऱ्यापैकी नाले या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी बिल्डरांच्या त्या ठिकाणी नाल्यावरती बांधकामं झालेली आहेत। अनेक ठिकाणी नाल्यांवरती अतिक्रमण झालेली आहेत। अतिक्रमण झाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही नाल्यांना पावसाचं जे पाणी येतं त्या पाण्याचा स्रोत पूर्णप्रमाणे नाल्याला वाहत नाही आणि त्यामुळे नाल्याला पुन्हा पाणी जातं, ते बाहेर पाणी अस्तव्यस्त त्या ठिकाणी जातं आणि म्हणून वस्त्यांमध्ये आणि लोकांच्या बंगल्यांमध्ये बिल्डिंगमध्ये पाणी त्या ठिकाणी शिरतं। त्या मंडीत वाड्याच्या नाल्याच्या तिथं नवशा गणपतीच्या परिसरामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी नाल्यावरती बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि नाल्याची जी रुंदी होती ती रुंदी कमी केलेली आहे आणि त्यामुळे ते नाल्याचं जर पाणी त्या नाल्यामध्ये साठत नाही आणि त्यामुळे ते पाणी नवशा गणपती सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ते पाणी अस्तव्यस्त जातं आणि नागरिकांच्या त्या त्रासाला नागरिकांना सहन करावा लागतो। जे नैसर्गिक नाले होते ते आता नैसर्गिक नाले न राहता गुप्त नाले झालेले आहे। तो संत कबीर आपण ज्या नाल्याच्या किनारी उभा आहोत तो संत कबीर नगरपासून तर आनंदवली स्टॉपपर्यंत पूर्ण हा नाला बंदिस्त करून टाकला आहे आणि हॉटेल दुट्या बुजल्याच्या बाजूला तर नाल्याचा पुन्हा एकदा उगम झाला व त्या नाल्याचा उगम झाल्यावरती पुढं चालू तो नाला फक्त 2 ते 2.5 फुटाचा हा नाला शिल्लक राहिलेला आहे। याच्या मागं प्रशासन जबाबदार आहे का बिल्डर लॉबी जबाबदार आहे? हा नालाची साईज कशी कमी झाली याच्यावरती अनेक आम्ही आता येणार महासभेमध्ये आम्ही अधिकाऱ्याला याविषयी जाब विचारणार आहोत। कारण ज्या वेळेस या परिसरात पाऊस पडतो पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होती त्यावेळेस येथे मोठ्या प्रमाणात असं पाणी साचलं जातं। नागरिकांची दयनीय अशी अवस्था होती, नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं। पहिल्यापासून हा नैसर्गिक नाला आहे। बिल्डरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाल्याची अक्षरशः गटर तयार केलेली आहे। याचं पात्र साधारणतः 10 फुटाचं असं रुंदीचं 10 फूट असेल। आता तुम्ही बघू शकता का ह्या नाल्याची 2.5 ते 3 फुटापर्यंत त्यांनी हे ठेवलेले आहे। त्यांना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्लॉटेड एरिया मोठा होण्यासाठी आणि बक्कळ पैसे कमावण्यासाठी यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे काही अधिकारी वगैरे स्वतः यामध्ये सामील असू शकतात। त्यामुळे आणि ह्या नाल्याची सखोल अशी चौकशी पण करण्यात यावी। दोष केवळ विकासकांना देऊन चालणार नाही तर चिरीमिरीसाठी बाजार बसवीचा धंदा मांडणाऱ्या प्रशासनही त्यास तितकं जबाबदार आहे। राजू चंद्र मोरे, दिशानूज, सातपूर।